तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा छोटासा व्हिडिओ बघून घ्या। ही पिल्लू का असं मान टाकली केली रे, काय नाही करणार आता बघा। ह्याला दूध का पाहिजे ना, गेला कमी पाहिजेला एकदम अंग सोडून दिले। आई बोजेशी हा असं उलटून पडलेले। आणि व्हिडिओमध्ये जे तुम्ही जे पिल्लू जे बघितलेलं आहे, ह्या छोट्या होंडा शेळीचं पिल्लू आहे, बोकड आहे। बघू शकता 2 बोकड झालेले होते, सर्वांना माहिती आहे। आणि तो म्हणजे हा बोकड आहे, बघू शकता तुम्ही बोकड एकदम जबरदस्त। आणि आता दूध वगैरे पिणं व्यवस्थित चालू आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित, औषध उपचार वगैरे झालेला आहे। तर बघा, विशेष संगोपनाचा आहे। समजा जर हे पिल्लू जर मेलं असतं तर सरळ सरळ 10, 12, 15 हजार पर्यंत नुकसान झालं असतं, कारण दिवाळीपर्यंत सरळ 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 10,000 प्लस विक्री करत असतो। सर्वांना माहिती आहे, जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर त्यांना सुद्धा माहिती आहे। आणि हे सुद्धा पिल्लू बघू शकता, हा बोकड आहे। हा बोकड एकदम स्ट्रॉंग आहे, पण ते जे पिल्लू आहे बघू शकता, आणि एकदम ऍक्टिव्ह आणि जबरदस्त पिल्लू आहे सध्या ते बोकड। बघा, ते पिल्लू एकदम म्हणजे मरणाच्या दारातून वाचवलेलं आहे। ह्याचं कारण मी तुम्हाला अगोदर सांगतो, उपचार पण सांगतो, उपचार पण आहेत आपल्याकडे, पण कारण सांगतो अगोदर। पहिली गोष्ट, ज्या वेळेस आपण शेळ्या शिवारामध्ये बाहेर फिरून आणतो, समजा दुपारच्या वेळेस फिरस्ती शहरीकरण असतं, कुणाचं अर्धवण दिसतं, कोण 2-2, 3-3 तास फिरवत असतं शिवारामध्ये। ज्या वेळेस बघू शकता तुम्ही, ज्या वेळेस शेळ्या शिवारामध्ये फिरून येतात, मग त्याच्यानंतर आल्या ज्यावेळेस आपण पिल्लाला जर दूध पाजत असतो, त्यावेळेस ते कासमध्ये त्याच्या थानामध्ये जे दूध असते ते गरम असते, त्याच्यामुळे ते आजार होत असतो, ॲसिडोसिस जे आपण म्हणत असतो ते होते। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, बरेच शेळीपालक काय करतात, सकाळचं कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये ज्यावेळेस सकाळी जे आपण पिल्ले सोडतोय, सकाळच्या म्हणजे सूर्यप्रकाश कोवळं जे ऊन असते त्याच्यामध्ये सोडावं, थोडंसं पिलांची चांगली ग्रोथ होते, वाढ होते, ह्याच्यामुळं बाहेर सोडतात। आणि होतंय काय, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळचे 8 वाजले की लगेच ऊन निभरते, लगेच ऊन जबरदस्त म्हणजे निभर ऊन लागायला चालू होते। त्याच्यामुळे ते पिल्लं जे आहेत ते पिल्लं धाप्या वगैरे देणं, एका कोपऱ्यात जाऊन बसणं, ह्याच्यामुळे ते ॲसिडोसिस होते, पोटामध्ये दूध खराब होते। हे दुसरं आणि मुख्य कारण आहे, कधी पण लक्षात असू द्या। आणि एक तिसरं, दूध, शेळीला दूध जर भरपूर असेल, तुमच्या शेळीला दूध भरपूर जर असेल तर होतंय काय, दूध ते पोट भरस्तवर दूध पिऊन घेते। तुम्ही ज्यावेळेस शेळी वेली 1-2 दिवस ग्राय पावडर जरी चालू केलं, लगट 1-2-3 दिवस त्यानं पोट भरून दूध, म्हणजे उठलं की दूध प्यायचं, उठलं की दूध प्यायचं, जर असं जर झालं तर 100% ते पिल्लू आजारी पडणारच। आणि उन्हाळ्यात, आणि ह्याचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये जास्त असते, आणि इतर ऋतूमध्ये पण असते, कधी पण लक्षात असू द्या। मग सुरुवातीला मी काय केलं बघू शकता तुम्ही, हे बघू शकता क्लेवांबीड, ह्याचा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे। मी आणि रणदेव भाईनं सांगितलेलं आहे, आणि आम्ही दोघं पण मिळूनच उपचार करत असतो आपल्या फार्ममध्ये, काही जरी झालं तर। हे बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये अमॅक्झोसिलिन अँड पोटॅशियम क्लेव्हनेट ओरल सस्पेन्शन, म्हणजे कसं आहे, एकदम इतका जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो। पिल्लू संगोपनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। मी तर असं म्हणेन की माझं जे आपले जे रेबल स्टार फार्मवरती जे पिल्लांचं जे संगोपन होतंय, 50% वाटा ह्याच औषधाचा आहे। कारण मला आतापर्यंत मी कमीत कमी 7-8 पिल्लं तरी ह्या औषधामुळेच वाचवलेले आहेत। एकदम इतका जबरदस्त रिझल्ट की सकाळी 4 ml, संध्याकाळी 4 ml जे पाजत असतो, एका टायमाच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट रिझल्ट। म्हणजे जे पिल्लू एकदम मान टाकत होतं, असं हातानं जरी उचलून त्याला ठेवलेलं होतं मी जमिनीवरती, तरी सुद्धा ते अंग धरत नव्हतं, एवढं त्याला अंग सोडून दिलेलं पिल्लू फक्त क्लेवाम बेडीमुळं म्हणजे एवढं वाचलेलं आहे। आणि सांगायचा उद्देश, आणि दुसरी गोष्ट, पिल्लांना दूध जास्त झालं असं होतंय, आणि त्यावेळेस दूध बंद करून टाकायचं। नवीन शेळी पालन काय करतात, किंवा पिल्लू खराब झाले, पिल्लू रुंगून पडले, त्या पिल्लाला दूधच पुरत नाही म्हणतात, आणि डायरेक्ट आणि अजून थोडं हाताला धरून, म्हणजे शेळीला धरून त्या पिल्लाला पाजतात। मग ते पिल्लू वाचणार आहे का? 100% तुमचं पिल्लू मरणारच आहे, कधी पण लक्षात असू द्या। त्याच्यामुळं अगोदर त्या पिल्लाचं दूध बंद करायचं। लगेच मरत नसते पिल्लू। तुम्हाला वाटत असेल 1-1.5 दिवस, 2 दिवसांपर्यंत दूध नाही पाजलं तर लगेच पिल्लू मरते का? अजिबात मरत नाही। पर्सनली गावरान उस्मानाबादी शेळीचं पिल्लू मरत नाही। त्याच्यानंतर काय करायचं, 20 ml दूध, आणि हे बघू शकता ग्लुकोज पावडर, 20 ml दुधामध्ये अर्धा ते 1 चमचा ग्लुकोज पावडर मिक्स करायचं, आणि त्या मस्तपैकी त्या पिल्लाला पाजून घ्यायचं। एकदम जबरदस्त रोगप्रतिकार शक्ती राहते, आणि ते पिल्लू व्यवस्थित राहतं। आणि त्याच्यानंतर काय करायचं, दररोज 4 ते 5 ml व्यवस्थित न्यूरोकाइन प्लस, सर्वांना माहिती, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मल्टीस्टार न्यूरोकाइन प्लस, हे आहे न्यूरोकाइन प्लस। जबरदस्त रिझल्ट आहे, मी स्वतः वापरत आलेलो आहे आतापर्यंत, आणि तुम्हाला पण सांगत आलेलो आहे, कारण जे आपण जे स्वतः औषधी वापरतो ते सांगत असतो। हे न्यूरोकाइन प्लस म्हणजे सकाळी मस्तपैकी 4 ml न्यूरोकाइन प्लस, आणि सुरुवातीचे 1-2 दिवस जर क्लेवाम BID जर 4-4, 3-3 ml जर पाजलं 1 ते 2 दिवस, तर 100% पिल्लू तुमचं क्लिअर होऊन जाते मित्रांनो, 100% क्लिअर होऊन जाते। याच्यानं सांगायचा उद्देश एवढा आहे की नवीन शेळी पालक
कुठं चुकतो? नवीन शेळी पालक संगोपनामध्ये चुकतो, पिल्लांच्या संगोपनामध्ये चुकतो, गाभण शेळीच्या संगोपनामध्ये चुकतो किंवा विक्री व्यवस्थापनामध्ये चुकतो. ह्या चुका सुरुवातीला 1 ते 2 वर्षापर्यंत होणारच, 100% होतात मित्रांनो. माझ्याकडून सुद्धा झालेल्या आहेत. जे बकरं जो बोकड 15,000ला जायचा, तो बोकड मी 10,000-200ला बाजारामध्ये विक्री करून आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मला पश्चाताप सुद्धा झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पिल्लू संगोपनामध्ये हे जे 3 जे औषधे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कधी पण लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, सध्याला म्हणजे बघा, बरेच व्हिडिओ मी बघितलेले आहेत की हेच सर्वांचा प्रॉब्लेम आहे की उन्हाळा आहे, आमची पिल्लं जबरदस्त जन्मताना जन्मले एकदम जबरदस्त, आणि त्याच्यानंतर रुंगून पडलेत भाऊ आमची पिल्लांची मरतूक होत आहे किंवा दूधच पित नाहीत, संडास वगैरे लागलेली आहे पिल्लांना. अशा अडचणी, असे प्रॉब्लेम भरपूर येत आहेत सध्या. त्याच्यामुळे कधी पण लक्षात असू द्या, जर पिल्लू तुमचं जर रुंगून पडलेलं असेल, दूध पितं, एका कोपऱ्यात अजून बसत आहे किंवा ॲक्टिव्ह नाहीच, उड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी जर करतच नाही पिल्लू, त्यावेळेस एकदम जबरदस्त रिझल्ट आहे क्लेवाम बीडचा न्यूरोकाइन प्लस. आणि 20 एक टाईम जरी पाजलं ओके नियोजन होऊन जाते. 20 ml मस्तपैकी दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा ग्लुकोज पावडर मिक्स करायचं आणि त्या पिल्लाला पाजायचं, जेणेकरून ते पिल्लू व्यवस्थित लवकर कव्हर होते. बघू शकता, हाच बोकड होता तो. पण विचारसुद्धा म्हणजे कसं आहे, मला सुद्धा वाटलं थोडंसं म्हणजे उशीर झालेला होता, एकदम पिल्लू एकदम गाठलेलं होतं त्यावेळेस सुद्धा, तरीसुद्धा ते पिल्लू रिकवर झालेलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, आणि सर्वांना माहिती आहे जे आपण स्वतः करतोय तेच व्हिडिओमध्ये सांगत असतोय. तर ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला, विचारत चला, कारण प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा. आणि ज्याचं व्यवस्थित जे काही प्रश्न असेल त्यांचं नावा सगळं आपण जो आहे तो व्यवस्थित व्हिडिओ बनवणार आहोत. बघू शकता. तर अशा पद्धतीचं सध्या संगोपन चालू आहे. तर बघा, जर दोन्ही बोकड आहेत, सर्वांना माहिती आहे, आणि बुवा एकदम ॲक्टिव्ह आहेत सध्याला पद्धतशीर. थोडंसं बोकड खराब आहे. हे बघा, एक गोष्ट लक्षात असू द्या, ज्या वेळेस शेळी असो, बोकड असो, पाट असो, काही असो, ज्यावेळेस ते आजारी पडेल त्यावेळेस 100% वेट गेन तर थांबणारच आहे. त्याचं वेट गेन, त्याची उंची वजन थांबणारच आहे. पण आहे त्याच्यातून सुद्धा कमी होण्याची शक्यता असते, म्हणजे होतेच कमी. कारण रोगराई म्हणलं की थोडंसं जनावर खराब होणारच, सावकाश रिकवर होत असते. आता त्याला रेग्युलर जे आहे हे फक्त न्यूरोकाइन प्लस चालू आहे, रोज सकाळी 4 ml. त्याच्यानं होतंय का, आता हेच पिल्लू 1 महिन्याच्या नंतर एकदम जबरदस्त तुम्हाला पाहायला भेटेल. आणि अत्यंत महत्त्वाचं, जी आपली जी होंडा शेळी आहे, आपली होंडाची शेळी आहे, बघू शकता तिचा बोकड किती मोठा झाले. सरळ 5,000चं बोकड झालेलं, आता अगदी 2 महिन्याचा बोकड आहे. एकटा जन्मलेला होता, त्याच्यामुळे जबरदस्त झालेला आहे. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.